बहुतांश ठिकाणी अख्खा मसूर हा खूप जास्त फेमस आहे. अख्खा मसूर चवीलाही जितका चविष्ट लागतो ना, तितकाच आरोग्यासाठी खूप जास्त हेल्दी आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी गावरान पद्धतीने अख्खा मसूर कसा करायचा त्याची रेसिपी बघणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे, कोणालाही सहज पहिल्याच प्रयत्नात जमेल. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग रेसिपी बघून घेऊया. तर या रेसिपीला आपण अगदी गावाकडील पद्धतीने करणार आहोत. तर त्यासाठी आपण एक वाटण बनवणार आहोत. तर वाटण बनवण्यासाठी मी इथं एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे. बाहेरची याची हलकीशी साल मी काढून घेतलेली आहे. सोबतच एक मीडियम साईजचा टमाटा घेतलेला आहे आणि थोडंसं मी इथं खोबरं घेतलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला गॅसच्या फ्लेमवरती खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. गावाकडे ही पद्धत चुलीमध्ये केली जाते. चुलीमध्ये हे इतके छान भाजले जातात ना आणि चवीलाही खूप चविष्ट लागतात. पण आता आपण काही जण शहरामध्ये राहतो, तर अशा वेळेस चूल अवेलेबल नसते. तर अशा प्रकारे आपण गॅसच्या फ्लेमवरती देखील हे पद्धत नक्कीच फॉलो करू शकतो. आता यामध्ये सर्वात आधी आपल्याला आहे ना खोबरं इथं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजण्यासाठी अजिबात जास्त वेळ अजिबात लागत नाही. अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये खोबरं इथं मस्त असं खरपूस भाजलं जातं. खोबरं इथं हलकंसं आपल्याला काळसट रंगावरती भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजीला जो कलर आहे ना तो खूपच छान येतो. बघू शकतात काही अशा प्रकारे मी खोबरं इथे भाजून घेतलेलं आहे. अगदी 2 मिनिटानंतर खोबरं व्यवस्थित भाजलं गेलेलं होतं. लगेचच काढून घेऊया. त्यानंतर टमाटर देखील येथे व्यवस्थित भाजलेलं होतं. याला देखील आपण काढून घेऊया. आता सर्वात जास्त वेळ तो फक्त कांदा भाजण्यासाठी लागतो. इथे कमीत कमी 8 ते 9 मिनिटामध्ये हा कांदा असा खरपूस असा भाजला गेलेला आहे. याला देखील आपण आता काढून घेऊया. जोपर्यंत आपले सर्व जिन्नस इथं थंड होत आहे, तोपर्यंत आपण मसूर शिजायला घालूयात. तर येथे मी 1 वाटी इतपत अख्खा मसूर घेतला होता आणि याला मी रात्रभरासाठी व्यवस्थित भिजत घातलेला होता. ज्यावेळेस तुम्ही मसूर भिजत घालाल ना, त्यावेळेस आहे ना त्याला अक्षरशः अगदी चोळून चोळून व्यवस्थित धुवून घ्या. कारण की याच्यावरती अगदी पावडर लावलेली असते. ती पावडर आपल्याला काढून टाकायची असते. त्यानंतरच आपल्याला मसूर हा भिजत घालायचा आहे. तर रात्रभरासाठी मी हा मसूर व्यवस्थित भिजत घातलेला होता. तुमच्याकडे जर वेळेचा अभाव असेल तर तुम्ही अगदी 2 ते 3 तासात हा भिजून तयार करू शकतात. मसूर इथे मी थोडासा क्वांटिटीमध्ये जास्त घेतलेला आहे. कारण की मला उकडलेला जो मसूर असतो ना तो खूप जास्त आवडतो. त्यामुळे थोडासा मी जास्त भिजवलेला आहे. आता यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालूया. सोबतच चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी यामध्ये हळद घालूया. जेणेकरून याला थोडासा चांगला कलर येईल आणि व्यवस्थित मिक्स करून आपण याला झाकण लावून अगदी 2 शिट्ट्या याच्या मीडियम फ्लेमवरती काढून घेऊयात. आता जोपर्यंत आपला मसूर शिजत आहे तोपर्यंत आता वाटण बनवून घेऊया. तर इथे बघू शकतात मी जे कांदा आहे त्याचे सालं वगैरे काहीही काढलेलं नाही. त्यामुळेच आपल्या भाजीला कलर छान येईल. फक्त टमाट्याची मी हलकीशी इथं सालं काढून घेतलेली आहे. कारण की ती दळताना अगदी स्मूथ अशी दळली जाणार नाही. आता ही सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. इथे ना मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि सोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं इथं मी बारीक कट करून यामध्ये घालत आहे. आता या सर्व जिन्नसात अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे अगदी बारीक पेस्ट याची करून घ्यायची आहे. शक्य होईल तितकं बारीक याला दळून घ्या, जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे अगदी स्मूथ अशी तयार होईल. बघू शकतात अगदी स्मूथ असं मी याला दळून घेतलेलं आहे. लगेचच आता भाजीला फोडणी देऊन घेऊया. तर येथे एक कढई घेतलेली आहे. कढई हलकीशी तापली की यामध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल घालूया. तेल हलकसं गरम झालं की लगेचच यामध्ये आपण जे वाटण वगैरे केलेलं होतं ते यामध्ये ऍड करूया. वाटण आपण यामध्ये ऍड केल्यानंतर कमीत कमी याला हलकसं तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. यानंतर आपण यामध्ये काही मसाले घालूयात. तर येथे मी 2 चमचे इतपत कांदा लसूण मसाला घालत आहे. 1 चमचा इथं मी लाल तिखट घालत आहे. सोबतच 1 चमचा मी इथं धने पूड घालत आहे आणि अगदी पाव चमचा इतपत हळदी घातलेली आहे. कांदा लसूण मसाला ऐवजी तुम्ही इथे कोणताही तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला आहे त्याचा देखील इथे वापर करू शकतात. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे आणि व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटण तळाशी चिटकू नये यासाठी मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला झाकण लावून आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घेऊया.
अगदी 5 मिनिटानंतर हे वाटण व्यवस्थित असं शिजलेलं आहे. याला थोडंसं परतून घेऊया. तोपर्यंत आपण मसूर चेक करून घेऊया. इथे मी 2 शिट्ट्या घेतल्या होत्या अगदी मीडियम फ्लेमवरती आणि बघू शकतात मसूर इथं अगदी स्मूथ असा शिजलेला आहे. अजिबात हा कच्चा राहिलेला नाही. आणि इकडे आपली ग्रेव्हीची जी बेस आहे ते देखील येथे व्यवस्थित तयार झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला हवी जितकी क्वांटिटीमध्ये मसूर ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला जो आहे तो व्यवस्थित असा मसूरला कोट होईल. अगदी थोडंसं याला 2-3 मिनिटासाठी आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण हवं तितकं गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करूया. लक्षात घ्या, पाणी घालताना यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. चवीनुसार मीठ घालूया. लक्षात घ्या, मीठ आपण मसूर शिजवताना देखील घातलेलं आहे, त्यामुळं मिठाचं प्रमाण तुम्ही थोडं बेतानेच घ्या. आता याला झाकण लावून आपण अगदी 1 उकळी इथे काढून घेऊया. आता 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात व्यवस्थित असं तेल सेपरेट झालेलं आहे आणि मसूर हा ऑलरेडी शिजलेला आहे, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ ही भाजी शिजवत बसायची गरज नाही. अगदी 5 मिनिटांमध्ये ही भाजी व्यवस्थित अशी तयार होऊन जाते आणि बघू शकतात तेल हा व्यवस्थित सेपरेट झालेला आहे, म्हणजेच भाजी आपली व्यवस्थित तयार झालेली आहे. आणि बघा किती मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे. अशा प्रकारे तुम्ही अख्खा मसूर एकदा तरी नक्कीच ट्राय करा. अगदी गावाकडील पद्धतीने मी तुमच्यासोबत हा शेअर केलेला आहे. कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह.